पुत्राविषयी असणारं निस्वार्थी प्रेम करणारं व्यक्तिमत्व या जगामध्ये कोण असेल तर त्याला माता म्हणा. तिच्या चित्तामध्ये जर बघितलं तर पुत्राविषयी आणि असणारा ममत्व सोडून दुसरं आपल्याला काही मिळणार. अवघी बाळकाची व्याप्ती. त्यासाठी प्रारंभी स्वतःचा देह सुद्धा आणि असणारा तिला समर्पण करावा लागला त्या पुत्राच्या ममत्वाविषयी. तरी सुद्धा आणि असणारा ती मागं पुढं पाहत नाहीये. देह विसरे आपुला. आणि जन्माला आल्यापासून तर आतापर्यंत केवढाही सीण, कितीही कष्ट, कितीही दुःख जरी तिला सहन करावा लागले, भोगावे लागले, पण पुत्र आपल्या जवळ घेतल्याच्या नंतर संपूर्ण सीण हलका होतो. तद्वत अर्जुन बाबा संत रूपी माऊली अशी आहे. या जगाला सांत्वन करत असताना, या जगाला सन्मार्गावरती लावत असताना स्वतः आपला देह कितीही कष्टाने परोपकार जरी झाला, कष्टाने दुःखी जरी झाला, तरी परंतु असणारा या समाजाला जवळून घेतात आणि जवळ घेऊन पुसवून क्षीण हरती देते सुख. जशी आपली माऊली आपल्या मुलाला जवळ घेतल्याच्या नंतर तिचा आयुष्याचा सबंध आणि असणारा वेस, कष्ट, शिणभाग हलका होतो. देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला. तद्वत संत रूपी माऊली या जगाला शिकवत असताना, सन्मार्गाला लावत असताना, मार्गदर्शन करत असताना तो समाज ज्यावेळेस आपल्या हितावरती आणि असणारा जागरूक झाल्याच्या नंतर जेवढे काही आणि असणारे कष्ट केले, जो उद्देश घेऊन जन्माला आला, तो संपूर्ण आणि असणारा शिणभाग त्यांचा हलका होतो. असं या जगताबद्दल या संतांच्या मनामध्ये कुठला भाव आहे, कुठली करुणा आहे, तर त्यासाठी अभंगाच्या शेवटच्या चरणाची आणि असणारी गुंफण करतात. जगाला काणारा जो काळ आहे, पण तुकोबराय सांगतात या समाजाला त्या काळाची जी भीती आहे ना, पण संतांनी भगवत नामचिंतन रूपी साधनेच्या जोरावरती त्या काळाला आणि असणारं परावलंबीन केलेलं आहे. काळाला आणि असणारं पिटाळून लावलेलं आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात त्यासाठी मी त्यांची शरणागती करून त्यांची लाडकोड आणि असणारी पूर्ण करण्यासाठी संतांची आणि असणारी शरणागती करतोय. तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे, देह विसरे आपुला जवळी घेता शिण गेला विठाल.